एवढी मी बोलते अनिता शिंदे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कलेक्शन माझं दाखवणार आहे. साडी ब्लॉग म्हणतात मी साडी ब्लॉग दाखवणार आहे. तर माझ्याकडे कॉस्टली आणि लो प्राईस या पेनी प्राईसमध्ये चांगल्या साडी, जास्त मोठ्या नका छोट्यामध्ये कलेक्शन आहे चांगल्या कलरचे, ते मी तुम्हाला आज दाखवते. फर्स्ट एक साडी आहे, ही आहे मोरपंखी कलर आहे या साडीचा. मोरपंखी साडीचा कलर आहे हा. त्याचा पदर आहे, हा असा पदर आहे आणि याला असे गोंडे आहे. तर हे मोरपंखी आहे आणि हे एक साडी आहे. असा कलर असायला पाहिजे सगळ्यांकडे, कारण की हा कलर आणि साडी पण खूप चापून बसते मस्त. आणि खाली असे असा बॉर्डर मस्त साडी खूप चापून बसते. तर अशा प्रकारची एक साडी तुमच्याकडे असेल तर बरं आहे, लग्नात नेसू शकता, ट्रेडिशनल फंक्शनसाठी यूज करू शकता तुम्ही. तशी एक साडी असायलाच पाहिजे. नंतर सेकंड साडी आहे माझ्याकडे, ही आहे मेहंदी कलर आहे. मेहंदी कलरची साडी आहे ही थोडी कॉस्टली आहे साडी आणि ही मला खूप आवडते, खूप म्हणजे खूप आवडते. त्याचा बॉर्डर खूप मोठी आहे ना, ते पूर्ण बॉर्डर खूप मोठी आणि थोडी कॉस्टली आहे. ही साडी मला खूप आवडते, कारण की ही साडी आहे ना खूप चापून बसते आणि ह्याच्या पदराला पण सेम हे आहे. तर हे जरा टाईप वेगळं आहे अशा पदराने आणि हा सर्व पदर आहे. ही साडी खूप चापून बसते, म्हणजे तुम्ही नेसली ना तर जरा जड आहे खरं, नेसल्यानंतर एकदम चापून बसते. निऱ्या पण आहे तसे राहतात. असं कलर आहे, हा एक कलर आहे. ही एक साडी मला खूप आवडते. ही एक साडी आहे, अशा कलरची पण एक साडी असायलाच पाहिजे सगळ्यांनी ड्रेसकडे. नेक्स्ट एक साडी आहे माझ्याकडे, ही साडी. तर हा कलर आहे ग्रीन कलर आहे. ग्रीनच आहे ना, ओके, हा ग्रीनच कलर आहे आणि ह्याची बॉर्डर पण अशी ठीक आहे, ही पूर्ण बॉर्डर आहे. आणि ही साडी पण खूप आपण बसते साडी. हे सगळं पदर आहे तिचं. अशा कलरची पण एक साडी तुमच्याकडे असायलाच पाहिजे, कारण की महाराष्ट्र ह्याच्यामध्ये जास्त ग्रीन कलर यूज करते सगळ्या फंक्शनसाठी. ते एक साडी ही अशी पाहिजे आणि ही चापून पण नीट व्यवस्थित बसते. ही एक साडी आहे माझ्याकडे, ही पण साडी मला खूप आवडते, कलर खूप आवडते ह्याचा आणि मस्त बसते. हे छोटंसं फ्रॉक आहे आणि खाली आहे ना बॉर्डर. एक साडी आहे आणि एक साडी अजून माझ्याकडे आहे, एक दुसरी एक ही अशीच आहे, मोरपंखी कलर आहे. तर ह्याच्यावर हे डिझाईन आहे, अशीच पूर्ण डिझाईन पूर्ण ओव्हरऑल साडीवरती आहे. पूर्ण साडीवर तसंच आहे. त्याचा पदर दाखवतो मी कसं आहे. पदर वेगळा आहे, पिंक कलर आहे. हे आहे ना पूर्ण त्याचा पदर आहे. ही पण साडी नाही का पूर्ण चापून बसते. माझ्याकडे अशाच भरपूर साड्या आहेत. कलर बघा, पिंक कलर येतो पूर्ण पदरावरती आणि ह्याची अशी बॉर्डर छोटीशी आणि ब्लाऊज पण ह्याचा पिंकचा. अशी पिंक कलरची साडी एक, म्हणजे पिंक या पदराला पिंक आहे खरं, ओव्हरऑल ह्याला हे आहे मोरपंखीच कलर आहे. तशी एक साडी असायला पाहिजे, तर ही डिझाईन थोडी वेगळी आहे. त्या आणि त्या ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे आणि कपड्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. ही पण साडी खूप चापून बसते. एक माझ्याकडे काठा पदराची साडी आहे, जांभळा कलर म्हणू शकतो. ह्याच्यावरती असं मोर आहे, अशी बॉर्डर आहे काठा पदर आणि ह्याच्यावर अशी बॉर्डर ही आहे, मोर आहे आणि पदराला
ह्याचा मी पदर दाखवते तुम्हाला. आणि पदराला असे गोंडे दिसले. आणि ह्याचा पदर आहे ना तो असा पिंक पिंक आहे. ही पण एक साडी आहे. ही पण मला खूप चापून बसते आणि मस्त बसते आणि मला हा कलर खूप आवडतो. हे बघा मस्त अशी बॉर्डर वन साईड घेतली ना खूप छान वाटते ही साडी. ही एक साडी आवडते. हे एक माझ्या साडी कलेक्शनमध्ये हे एक कलर आहे माझ्याकडे. हा तर आता सध्या. आणि एक माझ्याकडे अजून एक साडी आहे. म्हणजे आपलं पार्टीवेअर तुम्ही बोलू शकता. तर पार्टीवेअरचं एक साडी आहे आणि खूप हेवी आहे ही साडी आणि कॉस्टली पण तेवढीच आहे. राहतच नाही आहे. खूप कॉस्टली आहे साडी. हे बघा पार्टीवेअर साडी असं दिसतं. हे बघा अशी डिझाईन आहे आणि ही थोडी कॉस्टली आहे साडी. दिसते का? त्याला हे असं सगळं डायमंड हे डायमंडचं बॉर्डर आहे आणि पण साडीला असं पॅच असं. तर ह्याचं मी तुम्हाला पदर दाखवते. तर पदर हे असं बघितलं पूर्ण डायमंडने भरलेली दिसतं. ही थोडी कॉस्टली आहे साडी आणि ही पण साडी मला आवडते. गेल्या वर्षीच घेतली. हा पहिली गोष्ट म्हणजे याचा कलर माझ्याकडून नव्हता कारण हे चॉईस केलं. हे तुम्ही पार्टीवेअर साडी आहे. तुम्ही हे पार्टीवेअरमध्ये तुम्ही नेसू शकता. खूप छान आहे साडी. खूप हे आहे तर सिल्की आहे थोडीशी. खूप व्यवस्थित नेसली ना तर स्लीप नाही होणार एकदम मस्त. हे एक माझ्याकडे कलेक्शन आहे. त्याच्यानंतर मला एक मी सांगते एक्झॅक्टली साडी आहे अशी खूप म्हणजे एवढीशीच घडी होऊ शकते त्या साडीची. ती ही साडी आहे. ही साडी आहे आणि त्याच्यावरती असे हे एक्झॅक्टली हे काय म्हणतो माहीत नाही मला. तर हे असं डिझाईन आहे. हे एक युनिक बोलू शकता. ह्या सर्व साड्यांपैकी हे जरा वेगळी साडी आहे आणि खूप छान आहे आणि खूप पातळ पण आहे. बघा एवढीशीच आहे. घडी घालून दाखवते केवढी होती त्याची घडी छोटीशी. बघा एवढीशीच घडी होती. मी अशीच घडी घातली. अजून चांगली घडी घातली तर अजून ह्याच्यापेक्षा बारीक होऊ शकते साडी. तर सध्या ही एक साडी आहे. त्याला काहीतरी बोलतात एक्झॅक्टली काय बोलतात एकदम मला आठवत नाही आहे खरं. ही एक साडी आहे. ही एक वेगळी साडी आहे माझ्याकडे. म्हणजे काहीतरी युनिक साड्या आहे थोड्या ह्याच्यामध्ये. रेग्युलरपेक्षा पण थोड्या वेगळ्या आहेत. साडीचा ब्लॉग आहे. ह्याच्यामध्ये ओव्हरऑल किती साड्या ते मी दाखवणार. येत्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच अजून काही चांगल्या साड्या. हे सर्व साड्या होत्या. नाही अजून एक राहिली. ही सर्व अजून एक साडी आहे माझ्याकडे गोल्डन कलरची. ती सांगायची राहिली. ही गोल्डन कलरची साडी सांगायचं राहिलं पण हे मी सांगते. ही एक गोल्डन कलरची साडी आहे. ही मी मेशोवरून मागवलेली. गेल्या वर्षी मागवलेली नाही गेल्या वर्षी मागवलेली. ही मला खूप आवडलेली. ह्याचा कपडा खूप वेगळा आहे. मेशोवरती 10,000 का किती 8,000 लोकांनी ही साडी घेतली. तर बघून मला हा कलर नव्हता माझ्याकडे त्यामुळे हा गोल्डन कलरची एक साडी असावी म्हणून मी घेतली आहे. कधी घालू वाटलं आपल्याला गोल्डन कलरची साडी तर आपण वेअर करू शकतो. त्यासाठी मग त्याचा बॉर्डर आहे. त्याची बॉर्डर खूप लॉंग आहे. बघा एक मिनिट दाखवते. एवढं लॉंग बॉर्डर आहे. इथून ते इथपर्यंत पूर्ण बॉर्डर आहे. दिसलं का मला दिसतं का नाही.
हे असं पूर्ण अशी मोठी बॉर्डर आहे, खूप मोठी बॉर्डर आहे आणि त्याला असं हे आहे अशी पदराला असं डिझाईन. ही पण साडी मला खूप आवडते आणि हे मी मेशोवरनंच मागवलेली, ती आवडली मला. कसं मस्त ही एक साडी असावी म्हणून माझ्याकडे मी घेतली आणि ह्याचं प्राईस खूप कॉस्टली नाही आहे, तरी लो प्राईसमध्ये खरंच चांगली आहे. असा एक कलर तुमच्याकडे असायलाच पाहिजे, कधी तर फंक्शनमध्ये पण घालता येईल. तुम्ही हे पार्टीला पण घालू शकता आणि ट्रेडिशनल फंक्शनला पण तुम्ही वेअर करू शकता. तर हे एवढ्या सगळ्या साड्या आहेत, हे सर्व माझे आहेत तेवढ्या सगळ्या साड्या मी दाखवल्या. ह्याच्यामध्ये चांगलं अजून आहेत ते नाही, चांगलं चांगलं आहेत ते दाखवलं. अजून हे माझं पूर्ण साडी कलेक्शन, साडी ब्लॉग पूर्ण बघा. ह्यातल्या कोणत्या साड्या आवडल्यात ते पण सांगा मला. आणि हे कलर सोडून दुसरे कलर माझ्याकडे कोणते असायला पाहिजे हे कमेंट करून तुम्ही सांगा. आणि कमेंट करून तुम्ही सांगा. आणि ह्याच्यानंतर तुम्ही हे पण बोला की ह्याच्यानंतर मी कोणता ब्लॉग घेऊन येऊ, ते पण तुम्ही कमेंट करून सांगितलं तर मग मी त्याप्रकारे ते ब्लॉग बनवेन. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे माझं साडी ब्लॉग कसं वाटलं हे नक्की सांगा. मी लवकरच नवीन ब्लॉग घेऊन येणारच आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी मी वेगळं घेऊन यायचा प्रयत्न करणार आणि काहीतरी सरप्राईज असेल त्या ह्याच्यामध्ये. तर हे एवढं झालं. ह्याच्यानंतर मी कोणता ब्लॉग घेऊन येते हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. हा ब्लॉग पूर्ण बघा आणि यातल्या कोणत्या साड्या आवडल्या ते पण सांगा. आणि ह्या कलरपैकी माझ्याकडे अजून कोणते चांगले तुमच्याकडे कलर म्हणजे साडी असतील, कलर म्हणजे ह्या कलर सोडून दुसरे कलर कोणते घ्यायला पाहिजेत मी असं तुम्ही सांगितलं तर मी त्या पद्धतीने त्या साड्या घेऊ शकते. म्हणजे तुम्ही मला सजेस्ट करा की या कलरची साडी तुला सूट होईल, तर हा कलर तुझ्याकडे कलेक्शनमध्ये राहू दे असं सांगितलं तरी चालेल कमेंट करून. तर मी प्रयत्न करेन की तशी साडी घ्यायची आणि ते तुम्हाला मग पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगेनच. चला मग आपण हा ब्लॉग मी इथं संपवते. नमस्ते, बाय बाय.